हरिओम. सुरुवात. सुखावह बैठक स्थिती. पद्मासन, अर्ध पद्मासन किंवा साधी मांडी. दोन्ही हात गुडघ्यांवर द्रोण मुद्रेमध्ये. हाताची कोपरं शरीराच्या जवळ. खांदे शिथिल. हनुवटी जमिनीला समांतर. डोळ्यालगत मिटून घेऊया. चेहरा शांत. बंद डोळ्यांनी संपूर्ण देहाचं निरीक्षण. पायाच्या नखापासून ते टाळूपर्यंत आपण ज्या स्थितीमध्ये बसलेलो आहोत त्या स्थितीची जाणीव. जोड आपल्या श्वासाची. श्वास घेतोय, सोडतोय. सहज सुरू असणारा श्वास. आंतरिक सजगता. एक हलकसं स्मित असते चेहऱ्यावरती. पुढील 1 तास हा स्वतःसाठी, स्वतःच्या शारीरिक व मानसिक आरोग्यासाठी ही भावना आपल्या मनामध्ये. करूया श्वसन मार्ग शुद्धी एकेका नाकपुडीने. सुरुवात उजव्या नाकपुडीपासून. ऍक्टिव्ह एक्झलेशन, पॅसिव्ह इन्हेलेशन. यथाशक्ती 10 आवर्तन. आपल्या सगळ्यांना ही कृती माहिती आहे. डाव्या अंगठ्याने डावी नाकपुडी सहज बंद करा. उजवीने आहे तो श्वास सोडा. एक सहज श्वास भरून घ्या. दोन्ही श्वास सोडताना पोटाला आतमध्ये झटका. आणि ह्या कृतीला सुरुवात. यथाशक्ती 10 आवर्तन. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. डावा हात गुडघ्यावर. हीच कृती विरुद्ध बाजूने. उजव्या अंगठ्याने उजवी नाकपुडी सहज बंद. डावीने ऍक्टिव्ह एक्झलेशन, पॅसिव्ह इन्हेलेशनची कृती. डावीने आहे तो श्वास सोडून. एक सहज श्वास भरून घ्या. पोट हलकसं बाहेर येत आहे. तोही श्वास सोडताना पोटाला आतमध्ये झटका. आणि यथाशक्ती 10 आवर्तन. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. उजवा हात गुडघ्यावर. करूया कपालभातीची यथाशक्ती 15 आवर्तन. दोन्हीही नाकपुड्यांनी. ऍक्टिव्ह एक्झलेशन, पॅसिव्ह इन्हेलेशन. डोळ्यालगत मिटलेले आहेतच. चेहरा शांत आहे. सर्दी झाली असेल, नाक चोरलं असेल, डोकेदुखीचा त्रास होत असेल तर कपालभाती करणं टाळावं. बाकीच्यांनी आहे तो श्वास सोडून. एक सहज श्वास भरून घ्यायचा. पोट हलकसं बाहेर येत आहे. तोही श्वास सोडताना पोटाला आतमध्ये झटका. आणि जोरात श्वास बाहेर सोडायचा आहे. यथाशक्ती 15 आवर्तन आपापल्या क्षमतेने. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15. श्वसन मार्गात किंचितसा बदल. दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा. करूया 3 मध्यम पट्टीतले ओमचे उच्चार सलग एका लागोपाठ एक. सुरुवात पहिल्या उच्चारापासून. यथाशक्ती खोलवर दीर्घ श्वास. श्वास सोडत उच्चार. ओ. खोलवर दीर्घ श्वास. ओ. खोलवर दीर्घ श्वास. ओ.
दोन्ही हात जोडून घेऊन प्रार्थना एकत्रित. ओंकारं बिंदु संयुक्तं नित्यं ध्यायन्ति योगिनः कामदं मोक्षदं चैव ओंकाराय नमो नमः. जोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर नेऊया. आपापल्या क्षमतेने कमरेत पुढे झोपूया. जोडलेले हात आणि कपाळ जमिनीवर. आपल्या साधनेची आणि दिवसाची सुरुवात ओमच्या आशीर्वादाने. श्वास घेत कमरेतनं सरळ. श्वास सोडत दोन्ही हात खाली. हस्तमस्तक. नेत्र स्पर्श. अलगद डोळे उघडून एक दृष्टी ओमकडे. हरिओम. शुभ सकाळ. सुरुवात करूया. दोन्ही पायांमध्ये अंतर. विश्रांती. मान मागे सैल सोडून द्यायचे. करणार आहोत आपण बेंड, स्ट्रेच आणि ट्विस्ट. आणि त्यासाठी स्थिती घ्यायची. दोन्ही पाय जोडून घ्यायचे. उजवा पाय कोणी करून त्याचा पाऊल डाव्या पायाच्या मांडीला लावून घ्यायचं. उजवा पाय सरळ असेल. दोन्ही डावा पाय सरळ असेल. दोन्ही हात डाव्या पायाच्या मांडीवर नजर समोर. आणि आता एक श्वास मधून घ्यायचा. श्वास सोडत कमरेतला पुढे झुकायचं. पुन्हा सावकाश वर यायचं. आणि जो पाय आपण फोल्ड केला त्या बाजूने मागे वळून कपाळ जमिनीकडे नेण्याचा प्रयत्न करा. अट्टहास नसेल. आणि जो पाय आपला सरळ आहे तो कुठेही वर न उचलता थोडस आपल्याला जमिनीकडे नेण्याचा प्रयत्न करायचा आपलं कपाळ. आणि ही कृती आपण थोडीशी डायनॅमिक करणार आहोत. ठीक आहे. सुरुवात. एकदा पुढे, वर आणि मागे. 1 2 पाठकण्याला ट्विस्ट. 3 4 आणि 5. बरोबर. 5 वेळा पूर्ण झालं की थांबा. संपूर्ण पाठीच्या मणक्याला आपल्याला एक ट्विस्ट मिळतो. आणि आता उजवा पाय सरळ करा. डावा पाय फोल्ड करा. जर पाठकड्याचं दुखणं असेल तर मात्र अगदी सावकाश कृती करा. उजवा पाय सरळ, डावा पाय फोल्ड. आणि पुन्हा एकदा हीच कृती. आता थोडस श्वासाकडे लक्ष देऊया. एक श्वास वरून घ्या. श्वास सोडत कमरेतनं पुढे झुका. पुन्हा श्वास घेत वर या. आणि श्वास सोडत डाव्या बाजूला खाली वळून कपाळ जमिनीकडे नेण्याचा प्रयत्न. पुन्हा श्वास घेत वर. अशा प्रकारे डायनॅमिक हालचाल. 1 2 सावकाश कृती. 3 4 आणि आता लास्ट राऊंड 5. पुढे व्हायचं. मग वर आणि डाव्या बाजूला मागे वळून कपाळ जमिनीकडे नेण्याचा. डावा पाय सरळ करा. थोडा वेळ विश्रांती घ्या. मान मागे सैल सोडा. करणार आहोत आपण नौकासन किंवा नौका चालन. दोन्ही पाय जोडून घ्यायचे. दोन्ही हाताच्या मुठी वळून घ्यायचे. दोन्ही हात सरळ डोक्याच्या दिशेने वर घ्यायचे. आणि आता हलकासा बॅकवर्ड बेंड घ्यायचा. आणि मग कमरेतनं पुढे झुकायचं. एक आपण असं इमॅजिन करा की आपण बोटिंग करत आहोत. 2 3 4 आणि 5. 5 वेळा झाले की थांबायचं. पुन्हा दोन्ही हात समोर. हाताच्या मुठी जमिनीला सांग. आता श्वास घेत पुढे या. आणि श्वास सोडत मागे उलट. 1 हाताची पकड पावलांच्या बाहेर जाऊ दे. 2 3 4 आणि 5. 5 वेळा झाले की थांबायचं. आणि बटरफ्लाय मुवमेंट मध्ये यायचंय. दोन्ही पावलं जोडून घ्यायचे. आणि पावलांची जी पकड आहे ती आपल्या शरीराच्या जवळ. हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून दोन्ही हात आपल्या पावलांच्या भोवती.
गुडघे मांड्या जास्तीत जास्त जमिनीकडे जातील. पाठकणा सरळ ठेवा. मान मध्यभागी आणि डोळे अंग भेटून. बंद डोळ्यांनी संपूर्ण देहाचं निरीक्षण आणि श्वासाची जाणीव. श्वास घेतोय, सोडतोय. खांदे एकदम रिलॅक्स ठेवा. नकळत आपण त्याच्यामध्ये स्पेसेस पण आणतो. अवकाश डोळे उघडायचे आणि आता हळूहळू एक एक कृती करणार आहोत आपण. आधी आपल्याला उजवा गुडघा आणि मांडी वर घ्यायची आहे, मग ती खाली. मग डावा गुडघा आणि मांडी वर आणि खाली. बरोबर. एकदा उजवा आणि मग डावा. उजवा, डावा. बरोबर. आता हे करत असताना आपल्याला कुठेही असं हलायचं नाहीये. अगदी सरळ बसा, पाठ करा सरळ. फक्त जेवढं तुम्हाला उजवा गुडघा किंवा मांडी वर घेता येईल तेवढी वर घ्या, न हलता. आणि सावकाश जमिनीवर ठेवा. पुन्हा डावा आणि जमिनीवर. कुठेही आपल्याला असं हलायचं नाहीये. पाठकणा सरळ ठेवायचा. फक्त हालचाल आपल्या हिप जॉईंट्स मध्ये, जांघेच्या भागामध्ये होतीये आणि मांडीच्या भागामध्ये होतीये. एकदा उजवा गुडघावर, एकदा डावा. अगदी सावकाश करा. पाठकणा न ठेवता. बरोबर. ठीक आहे. आता उजव्या पायाचा अंगठा पकडा. उजव्या पायाचा अंगठा पकडा. उजवा पाय जास्तीत जास्त सरळ करा जमिनीवर आणि फोल्ड करा. बरोबर. छान. उजवा पाय सरळ करायचा, फोल्ड करायचा. पाय सरळ, फोल्ड. पाय सरळ, उजवा आणि फोल्ड. बरोबर. छान. थांबायचं. आता आपण जातं कसं दळतो, पीठ कसं दळतो जात्यावरती, त्याप्रमाणे कृती करायची. उजव्या पायाचा अंगठा पकडायचा. उजवा पाय थोडासा वर उचलायचा आणि असं इमॅजिन करा की आपण दळण दळतोय आणि सुरुवात करायचं गोल फिरवायला. 1, 2. बरोबर. सावकाश करा. 3, 4 आणि 5. थोडस दिशा बदल करा, विरुद्ध बाजूने करा. 1, 2, 3, 4 आणि 5. बरोबर. 5 वेळा झाले की थांबा. उजवा पाय खाली घ्या. पुन्हा पावलं आपली आपली ऍडजस्ट करायची आणि मग डाव्या पायाचा अंगठा पकडायचा. उजव्या हाताने उजवं पाऊल पकडायचं म्हणजे आपला बॅलन्स राहील. आणि आता डावा पाय जमिनीला घासत घासत सरळ करायचा, फोल्ड करायचा. 1. पाय सरळ, जमिनीला घासत आणि फोल्ड. 2. पाय सरळ. बरोबर. छान. 3. 5 वेळाची होती. पाय सरळ करायचा, फोल्ड करायचा. 4 आणि लास्ट पाय सरळ आणि फोल्ड. 5. डाव्या पायाचा अंगठा व्यवस्थित पकडायचा आणि दात जसं आपण दळण दळतो त्याप्रमाणे कृती. थोडासा डावा पाय वर उचलायचा आणि सुरुवात करायची चक्की चालू. 1, 2. सावकाश. 3, 4, 5. विरुद्ध बाजूने करा. 1, 2. सावकाश. 3, 4 आणि 5. 5 वेळा झाले की थांबायचंय. पुन्हा पावलं आपली आपण ऍडजस्ट करायची. हाताची पकड पावलांच्या भोवती. पाठ करणं सरळ. आणि आता हळूहळू आपण आपले दोन्हीही गुडघे आणि मांड्या वर घेणार आहोत आणि खाली घेणार. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. जिथे आपण एनर्जी लावतो आपली, तिथे आपल्याला श्वास घ्यायचा आहे. ठीक आहे. म्हणजे आता आपण जेव्हा श्वास गुडघे वर घेतो तेव्हा आपण एक एनर्जी लावतो. म्हणून श्वास घेत घेत गुडघे मांड्या वर, श्वास सोडत सोडत खाली. श्वास घेत घेत वर, श्वास सोडत खाली. बरोबर. छान करताय. श्वास घेत वर आणि श्वास सोडत खाली. आणि आता थोडीशी डायनॅमिक हालचाल करा, म्हणजे थोडीशी जलद हालचाल. जास्तीत जास्त गुडघे मांड्या वर खाली वर खाली. बरोबर. परफेक्ट. सावकाश कृती थांबवायची आणि तिथल्या तिथे साधी मांडी घालायची. दोन्ही हात गुडघ्यात. हाताची कोपरं शरीराच्या जवळ, मान मध्यभागी ठेवा आणि डोळे अलगद मिटून घ्या. लक्ष आपल्या श्वासाकडे. श्वास घेतोय,
सोड. करूया रोटेशन. डोळे अलगद मिटलेले तसेच ठेवायचे. सावकाश आपली मान पुढे घ्यायची, हनुवटी गळ्याकडे. आणि आता सुरुवात करा. मान आपली उजवीकडे पाठीमागे, डावीकडे मध्यभागी. खांदे कुठेही वर न हलवता फक्त बालीमध्ये हालचाल करण्याचा प्रयत्न. उजवीकडे पाठीमागे, डोळे अलगद मिटलेले, डावीकडे मध्यभागी. तोल जात असेल तर डोळे उघडे ठेवा. पुन्हा एक राऊंड. उजवीकडे पाठीमागे, डावीकडे मध्यभागी. विरुद्ध बाजूने करूया. आपली मान डावीकडे पाठीमागे, उजवीकडे मध्यभागी. सावकाश मान डावीकडे पाठीमागे, उजवीकडे मध्यभागी. लास्ट राऊंड. डावीकडे पाठीमागे, उजवीकडे मध्यभागी. मध्यभागी येऊन थांबायचं. मान सावकाश सरळ करायची, दोन्ही पाय सरळ करायचे आणि विश्रांती. मान मध्ये सैल सोडून घ्या. रिलॅक्स. आज आपण एक नवीन आसन बघणार आहोत, ते म्हणजे वक्रासन. वक्र म्हणजे काय? ट्विस्ट. आपल्या पाठीच्या मणक्याला, ओटी पोटावरती येणारा ट्विस्ट, त्याचबरोबर आपल्या गळ्यावरती सुद्धा एक प्रकारचा ट्विस्ट येतो. तर हे वक्रासन पुन्हा डायबेटीज आणि थायरॉइड उपचारात्मक मानलं गेलं. आपले पोटाचे काही आजार असतील, पाठखड्याचे काही आजार असतील, तर ते सुद्धा कमी व्हायला मदत होते. तर हे कुणी करू नये ज्यांना प्रचंड पाठदुखीचा त्रास आहे किंवा खांदेदुखीचा त्रास आहे, त्यांनी हे आसन करणं टाळायचं आहे. सोपं आहे, आपण एकत्रित करू शकतो. तर इथे दोन्ही पाय जुळवून घ्या. हात शरीराच्या जवळ. ही झाली आपली पूर्वस्थिती. पाठीचा कणा सरळ. आणि आता आपला फक्त उजवा जो पाय आहे तो फोल्ड करा अशा प्रकारे. आणि त्याचं पाऊल जे आहे ते डाव्या पायाच्या पलीकडे. हा, बरोबर. ठीक आहे. आणि त्यानंतर आपला उजवा जो हात आहे तो मागे घ्या, जिथे आपला पाठीचा मणका आहे ना, म्हणजे आपल्या सीट पासून अगदी थोडासा अंतरावर बघा, अशा प्रकारे मागे टेकवा उजवा हात. पाठकणा आपला सरळ ठेवा. नकळत तो असा मागे जातो किंवा एकदम पुढे येतो, तसं न करता पाठकणा आपला समस्थितीमध्ये असतो. आणि आता डाव्या हाताने उजव्या पायाला असा विळखा द्या समोर. समोर विळखा द्या. हा, म्हणजे उजव्या पायाची मांडी आपल्या पोटावरती त्याचा प्रेशर आहे, उजव्या पायाच्या मांडीचा. ठीक आहे. आणि आता उजव्या बाजूला मागे वळून मागची भिंत बघा. दोन्हीही खांदे एका सरळ रेषेमध्ये येतील. आपला उजवा खांदा अजून थोडासा मागे नेण्याचा प्रयत्न करा. हात न हलवता उजवा खांदा थोडासा स्ट्रेच होतोय आणि उजव्या बाजूला मागे वळून मागची भिंत बघा. अंतिम स्थितीमध्ये तोंड बंद, डोळे बंद आणि देहधारण बघा. तुम्ही जो उजवा पाय फोल्ड केलाय तिथला जो थाय मसल्स आहे, हिप जॉईंट आहे, तिथे ताण आहे. पाठकणा, पोट, तिथे तुम्हाला थोडासा ताण, दाब आणि पीळ याचा जाणीव होतीये. आणि गळ्याच्या इथे तुम्हाला डाव्या बाजूने ताण आहे आणि उजव्या बाजूला दाब आहे. श्वास चालू. श्वास घेतोय, सोडतोय. उलट चाल करताना आधी मान सरळ करा, सावकाश समोरनं. डाव्या हाताचा विळखा सोडून द्या आणि उजवा पाय सरळ करा. थोडा वेळ विश्रांती. अर्ध मत्स्येंद्रासन जे ऍडव्हान्स आसन आहे त्याची पूर्वतयारी म्हणून या आसनाकडे बघितलं जातं, वक्रासनाकडे. आता हीच कृती आपण विरुद्ध बाजूने करूया. आता डावा पाय फोल्ड करा, त्याचं पाऊल उजव्या गुडघ्याच्या पलीकडे ठेवा. डावा हात मागे, जिथे आपला पाठीचा मणका आहे तिथून सीट पासून अगदी थोडासा लांब असेल. पाठीचा कणा सरळ असेल. आता उजव्या हाताने डाव्या पायाला विळखा द्या. डाव्या पायाची मांडी आपल्या पोटाजवळ येऊ देत. हा, बरोबर. पाठकणा सरळ. आणि आता सावकाश डाव्या बाजूला मागे वळून मागची भिंत बघण्याचा प्रयत्न करा. उजवा पाय जो जमिनीवर आहे तो अजून व्यवस्थित जमिनीवर ठेवायचा आहे, टाळायचा आहे. आणि डाव्या बाजूला मागे वळून मागची भिंत बघूया. डावा खांदा थोडासा मागे स्ट्रेच होईल, म्हणजे दोन्ही खांदे एका रेषेमध्ये येतील. हनुवटी डाव्या खांद्याला समांतर असतील. आणि आता तोंड बंद, डोळे बंद आणि श्वास चालू. बघा, डावी मांडी आहे, तिथला जो हिप जॉईंटचा भाग आहे तिथे तुम्हाला ताण आहे. गळ्यावरती उजव्या बाजूने ताण, डाव्या बाजूने दाब आहे. पाठकड्यावरती पुन्हा विरुद्ध बाजूने ताण, दाब आणि पीळ याचा अनुभव आपण घेत आहोत. आणि श्वासाचीही जाणीव आहे. श्वास घेतोय,
सोडतो. उलट काल करताना सावकाश आणि मान सरळ होईल. उजव्या हाताचा विळखा सोडा, डावा पाय सरळ करा आणि विश्रांती. मान मागे सैल सोडायची, रिलॅक्स होईल. आणि आता आपण विधिवत वज्रासन करूया. दोन्ही पाय जोडून घ्या. पाठीच्या मणक्यावरती जो ट्विस्ट होता तो आपण रिलीज करणार आहोत. दोन्ही पाय जोडून घ्या आणि एक एक पाय फोल्ड करा. उजवा पाय फोल्ड करा आणि मग सावकाश डावा पाय. वज्रासनाची स्थिती. दोन्हीही गुडघे समोरून जुळलेले असतील. जर गुडघ्यामध्ये थोडासा असा गॅप राहत असेल तर नॅपकिन घ्यायचं, त्याची घडी करायची आणि ती गुडघ्याच्या किंवा मांडीच्या मध्ये ठेवायची, म्हणजे तिथला जो गॅप आहे तो भरला जाईल. दोन्ही हात आपले गुडघ्यापासून थोडेसे लांब असतील मांडीवरती. हातांची ध्यान मुद्रा करूया. डोळे अर्धत मिटून घ्या आणि वज्रासनाची स्थिती आपली आपण तपासून पाहूया. गुडघे मांड्यासमोरून जुळलेले असतील. आपल्या सीटचा भाग तो बरोबर दोन्हीही टाचांच्या मध्ये असेल. पाठीचा कणा इथे नैसर्गिक सरळ आहे. डोळे अर्धत मिटलेले आहेत. खांदे आणि कोपरं तिथे नाही. एक हलकस स्मित असते चेहऱ्यावरती आणि लक्ष आपल्या श्वासाकडे द्या. बघा, आपलं उदर श्वसन चालू असेल. श्वास घेताना आपण पोटापासून श्वास घेतोय आणि श्वास सोडताना आपलं पोट सावकाश आतमध्ये जाते. ध्यानात्मक पट्टीतलं आसन आहे वज्रासन. जेवणानंतर आपण एकमेव हे आसन आहे जे करू शकतो. तर आज आपण बघणार आहोत याच्यातून पुढे जाणारं शशक आसन. शशक म्हणजे काय, तर ससा. सस्याप्रमाणे आपला हा आकृती बनतो. तर आधी दाखवते मी तुम्हाला कसं केलं जातं, कारण की इथे आपल्याला नकळ सीटचा भाग उचलला जातो. तर तो न उचलता आपल्याला हे आसन करायचं आहे. तर इथे काय करायचं, आपले हात जे आहेत ते सरळ डोक्याच्या दिशेने वर घ्यायचे. एक श्वास भरून घ्यायचा, थोडस मागे झुकायचं आणि मग श्वास सोडत हळूहळू कमरेत पुढे झुकायचं. आपले हात आधी जमिनीवर घेतली, मग सीटचा भाग न उचलता ही कृती करतोय आपण. आणि मग जेवढे हात पुढे नेता येईल तेवढे पुढे न्यायचे. पूर्णपणे स्ट्रेच. आणि मग आपलं कपाळ जमिनीला टेकवायचं. त्यानंतर आपले हात जे सरळ आहेत ते मागे घ्यायचे. हाताची कोपरं गुडघ्याच्या जवळ येते आणि इथे संपूर्ण शरीर जमिनीकडे सैल चढवतं. याला शशकासन किंवा आनंद बालासन असं सुद्धा नाव आहे. आणि मग उलट चाल करताना हळूहळू तिथल्या तिथे कमरेतनं सरळ व्हायचं. श्वास घेत घेत तसंच सरळ व्हायचं. ठीक आहे. ज्यांना हाय ब्लड प्रेशर किंवा वर्टिगो मायग्रेनचा त्रास आहे, हृदयविकाराचा त्रास आहे, त्यांनी मात्र इथे जास्त वेळ न थांबता ही कृती करण्याचा प्रयत्न करा. तर आता सुरुवात करूया. दोन्ही हात सरळ डोक्याच्या दिशेने वर घ्या. एक श्वास भरून घेताना हलकासा बॅकवर्ड घ्या आणि मग श्वास सोडत हळूहळू आपले हात जमिनीवर ठेवा. जेवढं तुम्हाला हाताने पुढे स्ट्रेच करता येईल तेवढं स्ट्रेच करा आणि त्यानंतर आपलं कपाळ जमिनीला टेकवा. जर कपाळ जमिनीपर्यंत जात नसेल तर काही हरकत नाहीये. जमिनीच्या दिशेने ते सैल सोडा आणि मग आपले जे हात सरळ आहेत ते थोडेसे मागे घ्या आणि हाताची कोपरं गुडघ्याच्या जवळ घ्या. कपाळ जमिनीच्या दिशेने सैल सोडलाय. खांदे रिलॅक्स, पाठीचा मणका रिलॅक्स आणि नॉर्मल श्वास चालू. श्वास घेतोय, सोडतोय. श्वास घेतोय, सोडतोय. हळूहळू श्वास घेत घेत वर या. तिथल्या तिथेच वर. दोन्ही हात मांडीवर आणि डोळे अंधत मिटून. जो रक्ताचा प्रवाह आपला बदलला होता, जेव्हा आपण पुढे झुकतो तेव्हा रक्ताचा प्रवाह डोक्याच्या दिशेने होतो आणि आता आपण पूर्व स्थितीला आलोय. त्यामुळे बदललेल्या रक्ताचा प्रवाह आता पूर्ववत होतोय याची जाणीव. डोळे उघडा. सावकाश एकेका पायात घ्या. तुमचे वज्रासन घातले ते सोडून द्या. एक एक पाय सरळ करा, उजवा आणि मग डावा. अँकल जॉईंट मध्ये जर काही ताण वाटत असेल तर थोडीशी पावलं अशी थोडीशी हलवून घ्या, म्हणजे आलेला ताण कमी होईल. बरोबर. तुला पावलं अशी ताणायची आहेत.
जमिनीकडे ताणूया, स्वतःकडे घेऊया. सावकाश थांबायचंय आणि आता दंड स्थितीमध्ये यायचंय, उठून उभं राहायचं. स्टँडिंग मध्ये विश्रांती. मान मागे सैल सोडा, एका हाताने दुसऱ्या हाताचे मनगट पकडून मान मागे सैल सोडायची. श्वासाकडे लक्ष द्या. मध्ये श्वासाची गती वाढली आहे की संथ आहे, लयबद्ध आहे, हे आपलं आपण तपासा. जर वाढली असेल तर आपण काहीतरी घाई करतोय असं थोडस लक्षात ठेवायचं. म्हणून योगासन करताना नेहमी लक्षात ठेवायचं की श्वासाची गती ही आपली वाढली नाही पाहिजे. तो सिंक्रोनाइज करूनच आपल्याला आसनं करायची असतात. तर आता आपण करणार आहोत उठ्या बशा. बघा, लहानपणी आपल्याला शाळेमध्ये शिक्षा व्हायची, टीचर आपल्याला कान पकडायला सांगायचे आणि उठा बशा करायला सांगायचे. तर याचं काय आहे कारण की आपली 5 जी ज्ञानेंद्रिय आहेत ही आपल्या ब्रेनशी कनेक्टेड आहे. त्यामुळे जेव्हा आपण कान पकडतो तेव्हा आपोआप आपला ब्रेन सुद्धा ऍक्टिव्हेट होतो. तर इथे दोन्ही पायांमध्ये अंतर घ्यायचंय, थोडंसं अंतर. उजव्या हाताने डावा कान पकडायचंय आणि डाव्या हाताने उजवा कान पकडायचा आहे, नजर सरळ. आणि आता हळूहळू आपल्याला खाली बसायचंय आणि मग वर यायचंय. खाली बसायचंय, वर यायचं. बरोबर. खाली, वर, खाली, वर, खाली, वर. बरोबर. पुन्हा एकदा खाली आणि वर. थांबायचं, थांबायचं. कान पकडले ते सोडून घ्या. दोन्ही पावलांमध्ये किंचित अंतर ठेवायचंय. दोन्ही हात समोर घ्यायचे, हाताचे तळवे सिलिंगला समांतर. आता दोन्ही हातांची बोटं आपल्या खांद्यावर कोपरं समोरून जॉईन करून घ्या आणि शोल्डर प्रोटेक्शन. श्वास घेत घेत वर आणि श्वास सोडत खाली. 1 2 आणि 3. विरुद्ध बाजूने पुन्हा कोपरं जॉईन करा. श्वास घेत मागे आणि श्वास सोडत पुढे. 1 2 आणि 3. 3 वेळा पूर्ण झालं की थांबा. दोन्ही हात खाली घ्या आणि विश्रांती. मान मागे सैल सोडून रिलॅक्स. करणार आहोत आपण कटी चक्रासन. पुन्हा दोन्ही पाय जोडून किंवा थोडंसं अंतर घ्या पावलामध्ये. दोन्ही हात समोर घ्या, एकमेकांना समोर. समोर हाताचे तळवे एकमेकांच्या समोर. परफेक्ट. आणि आता एकदा उजव्या बाजूला आपल्याला टर्न व्हायचंय आणि एकदा डाव्या बाजूला. उजवीकडे मागची भिंत बघा, डावीकडे हात कोपऱ्यात नसर. फक्त एकदा उजवीकडे, डावीकडे, उजवीकडे, डावीकडे, उजवीकडे. लास्ट राऊंड. डावीकडे. पुन्हा मध्यभागी या. आता हात खांद्यातनं सरळ करा, स्ट्रेट. आणि विमान किंवा पक्षी कसे हवेत उडतात तसं आपल्याला उडायचंय. उडायचं म्हणजे एकदा उजव्या बाजूला आणि एकदा डाव्या बाजूला, साईडवर. बरं, हात आपल्याला अजिबात कुठेही अशी खाली बिली करायची नाही, ते अगदी सरळ ठेवा एका रेषेत. आणि फक्त कमरेतनं आपण एकदा उजव्या बाजूला बेंड होतो आणि एकदा डाव्या. बरोबर. उजवीकडे. छान, परफेक्ट. डावीकडे, उजवीकडे, डावीकडे, उजवीकडे, डावीकडे. थांबायचं, थांबायचं. आणि आता थोडासा हाताला थोडस मागे खेचायचं आणि स्वतःला मिठी मारायची. 1. पुन्हा हात मागे आणि स्वतःला मिठी. 2. एकदा उजवा हात वर येईल, एकदा डावा हात. 1 2 3 4 5. बरोबर. 6 7 8 9 आणि लास्ट राऊंड 10. थांबा. दोन्ही हात खाली घ्या आणि विश्रांती घ्या. मान मागे सैल सोडा, रिलॅक्स व्हा. एक श्वास, मोठा श्वास भरून घ्या आणि तोंडाने सावकाश सोडून द्या. तोंड उघडायचंय आणि सावकाश घेतलेला श्वास सोडा.
आणि आता आपण करूया ताडासन स्ट्रेचिंग. ताडासन हे आपल्याला नेहमीच करायचंय आपल्या आसनांमध्ये. त्यावेळी पुन्हा दोन्ही पाय जोडून घ्या, नजर समोर, हात शरीराच्या जवळ. दोन्ही हातांची बोट एकमेकांमध्ये गुंफून घ्या आणि आता हळूहळू आपले हे हात डोक्याच्या दिशेने वर घ्या. दोन्ही दंडांचा स्पर्श दोन्ही कानांना करा आणि तळवीट सिलिंग कडे घेऊन. पूर्ण हाताला स्ट्रेच भेटलाय, पाठकळ्याला स्ट्रेच आहे. आणि आता चवड्यांवर उभे, म्हणजे टाचा जमिनीपासून वर उचला आणि आपल्या चवड्यांवरती उभे राहा. नजर एका गोष्टीकडे स्थिर करा, पापण्यांची कमीत कमी उघडझाप करा, म्हणजे बॅलन्स राहील. छान, कॉन्सन्ट्रेशन वाढेल आणि यथाशक्ती थांबा. ठीक आहे, हात एकदम वरती असतील डोक्याच्या दिशेने स्ट्रेच आणि सावकाश टाचा खाली, दोन्ही हात पण त्याच वेळेला खाली आणि विश्रांत, रिलॅक्स. लक्ष पुन्हा एकदा श्वासाकडे. आता आपण करणार आहोत परिवर्तित चक्रासन. एकमेव असं आसन आहे की जे साइडवर बेंडिंगचं आसन आहे. सोपं आहे, आपण एकत्रित करू शकतो. तर इथे दोन्ही पाय जोडलेले ठेवा, हात शरीराच्या जवळ. बॅलन्स जात असेल तर पावलामध्ये अंतर. दोन्ही हात खांद्यातून सरळ करा, आडवे. उजव्या हाताचा तळवा सिलिंगच्या दिशेने घ्या. बरोबर. उजवा हात हळूहळू सरळ डोक्याच्या दिशेने वर घ्या. उजव्या दंडाचा स्पर्श उजव्या कानाला होतोय. आणि आता एक श्वास भरून घ्या. पूर्ण उजवी बाजू ताणली गेली आणि श्वास सोडत सोडत डाव्या बाजूला झुकायला सुरुवात करा आणि डावा हात हळूहळू आपल्या शरीराच्या जवळ घ्यायला सुरुवात करा आणि तो जमिनीकडे सैल सोडा. डावा खांदा आणि डावा हात जमिनीच्या दिशेने अगदी सैल सोडून द्या, रिलॅक्स सोडून द्या. वारा जरी आला तरी तो हल्ला पाहिजे, इतकी डावी बाजू आपल्याला सैल सोडायची आहे जमिनीच्या दिशेने. आणि उजवी बाजू जी ताणली गेली त्याची जाणीव बघा. हातापासून ते पावलापर्यंत संपूर्ण उजव्या बाजूला स्ट्रेच आलेला आहे आणि डावी बाजू आपली अगदी पॅसिव्ह रिलॅक्स झालेली आहे. आणि इथे आपण पुन्हा श्वास घेतोय, सोडतोय, श्वास घेतोय, सोडतोय. उलट चाल करताना एक श्वास भरून घ्या आणि श्वास सोडत पुन्हा आपल्याला दोन्ही हात खांद्यातून सरळ करायचे हळूहळू आणि उजव्या हाताचा तळवा जमिनीला समान. आता डाव्या हाताचा तळवा सिलिंगला समांतर. डावा हात हळूहळू डोक्याच्या दिशेने वर न्या. डाव्या दंडाचा स्पर्श डाव्या कानाला करा. संपूर्ण पॉइंटेड अवेअरनेस. आणि आता एक श्वास भरून घ्यायचा आणि श्वास सोडत हळूहळू उजव्या बाजूला झुकायला सुरुवात करायची. उजवा हात हळूहळू आपल्या शरीराच्या जवळ घेऊन यायचा आणि तो जमिनीच्या दिशेने सैल सोडायचा. उजवा खांदा आणि उजवा हात पूर्णपणे जमिनीच्या दिशेने सैल असेल, रिलॅक्स असेल. आणि ताणली गेलेली डावी बाजू त्याकडे लक्ष. श्वास घेतोय, सोडतोय. डाव्या बाजूचा हात आणि पावलापर्यंत पूर्णपणे ताणणे. साइडवर बेंडिंगचं आसन आहे हे. छान. उलट चाल करताना एक श्वास भरून घ्या आणि श्वास सोडत पुन्हा दोन्ही हात खांद्यातून सरळ आडवे. डाव्या हाताचा तळवा जमिनीला समांतर. दोन्ही हात खाली घ्या आणि विश्रांती. मान मागे सैल सोडून द्या, रिलॅक्स व्हा. करूया आपण अर्धचक्रासन. सोपं आहे. दोन्ही पाय जोडून घ्या, थोडेसे पावलामध्ये अंतर आणि आपले हात जे आहेत ते आपल्या कमरेवर, जसं आपण उष्ट्रासन पाहिलं ना, उष्ट्रासनामध्ये जसे आपण हात ठेवतो कमरेवर पाठीच्या मणक्याच्या इथे, तसे ठेवायचे. हाताची बोटं जमिनीला पॉइंटेड असतील आणि अंगठे जे आहेत थोडेसे बाहेरच्या बाजूला. ठीक आहे. आणि आता हळूहळू आपल्याला जेवढा म्हणून बॅकवर्ड बेंड घेता येईल तेवढा बॅकवर्ड बेंड घ्यायचा आहे. जेवढा शक्य आहे तेवढा बॅकवर्ड बेंड. छान. अवकाश मान वर घ्या. आणि आता थोडस जेवढं तुम्हाला पुढे झुकता येईल तेवढं पुढे झुका. हात तसेच ठेवा आणि चेहरा जमिनीला समांतर ठेवा. म्हणजे ज्या पाठकड्यावरती प्रेशर आला होता तिथे आता ताण येईल. ठीक आहे. सावकाश श्वास घेत घेत वर या. दोन्ही हात खाली घ्या
आधी बैठक स्थितीमध्ये या, सावकाश खाली बसा. बैठक स्थितीमध्ये विश्रांती घ्या आणि मग पाठीवर पडून विश्रांती. एका कुशीला मिळून एका कुशीला वळायचे आणि पाठीवर पडून विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर, दोन्ही हातांमध्ये अंतर. रिलॅक्स. आपण करणार आहोत सायकलिंग. सुरुवातीला दोन्ही पाय जोडून घ्या, हात शरीराच्या जवळ. आणि आता दोन्ही पाय आपल्याला एकत्रित फक्त 45 डिग्री वर घ्यायचे आणि एक एक पाय सरळ, एक पाय फोल्ड, अशा प्रकारे सायकलिंग करायची. एक पाय सरळ, एक पाय फोल्ड. हा, बरोबर, छान. शक्यतो पावलं जी आहे ती खाली जमिनीला टेकवण्याचा प्रयत्न करा, म्हणजे पोटावरती प्रेशर येतो आणि वेट लॉस ज्यांना करायचं तो खूप चांगल्या प्रकारे करता येतो. पण त्यासाठी आपल्याला एक नियमित साधना ठेवायला पाहिजे, तरच आपल्याला त्याची इफेक्ट दिसतात. आणि आता रिव्हर्स सायकलिंग करा, उलट सायकलिंग. बरोबर. सावकाश थांबायचंय, दोन्ही पाय हवेमध्ये सरळ करा गुडघ्यात आणि नियंत्रित जमीन. रिलॅक्स. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्या आणि विश्रांती. बघा इथे थोडीशी श्वासाची गती, हृदयाची गती वाढते, त्यामुळे नाकाने श्वास घ्या आणि तोंड उघडून संपूर्ण श्वास सोडा. याला मुखधोती म्हणतात. आपण जेव्हा नाकाने श्वास घेतो आणि तोंडाने सोडतो त्याला. पुन्हा दोन्ही पाय जोडून घ्या, हात शरीराच्या जवळ. आणि आता आपल्याला दोन्ही पाय एकत्रित 90 अंशापर्यंत वर घ्यायचे. 90 डिग्री वर घ्या पूर्णपणे. आता ज्यांना गुडघेदुखीचा त्रास आहे, थोडेसे पाय फोल्ड होतील, काही हरकत नाहीये. आता हे पाय आपल्याला एकत्रित गोलाकार फिरवायचे, उजवीकडून डावीकडे. 1 2, अगदी सावकाश करा. आणि 3 वेळेला उजवीकडून डावीकडे गोलाकार. आणि मग 3 वेळेला डावीकडून उजवीकडे गोलाकार फिरवायचे. 1 मोठं वर्तुळ करा. 2 थोडस पोटावरती, पाठकण्यावरती प्रेशर येईल. आणि 3 वेळा झालं की थांबा आणि सावकाश पाय खाली घ्या. सावकाश, धाडकन न पडता अगदी सावकाश घ्या, नियंत्रित. आणि पुन्हा एकदा विश्रांती घ्या. बघा पुन्हा पोटावरती प्रेशर आले, मुखदुखी करून घ्यायचे. श्वासाची गती, हृदयाची गती वाढली असेल तर. आणि आता आपण करणार आहोत उत्तानो भद्रासन. जे आपण बटरफ्लाय करतो ना, त्याचप्रमाणे कृती करायची. त्याआधी दोन्ही पाय जोडून घ्या, हात शरीराच्या जवळ. आता दोन्ही पाय जसं आपण बटरफ्लाय करतो त्याप्रमाणे फोल्ड करा. पावलं आपली जोडून घ्या. गुडघे मांड्या पूर्णपणे जमिनीकडे असतील. आता दोन्ही हात सरळ डोक्याच्या दिशेने वर न्या. हाताचे तळवे जे आहेत ते सिलिंगच्या दिशेला असतील. आणि आता एका हाताने दुसऱ्या हाताचं कोपर पकडा. आपले गुडघे मांड्या पूर्णपणे जमिनीकडे सैल सोडायचे. डोळे अलगद मिटून घ्या. नकळत आपण पाठकणा जो आहे किंवा कमरेचा भाग जो आहे तो जमिनीपासून वर उचलतो, तो पूर्णपणे जमिनीवर घ्या. खांदे रिलॅक्स ठेवा, डोळे अलगद मिटून घ्या. आणि इथे लक्ष आपल्या श्वासाकडे. श्वास घेतोय, सोडतोय, श्वास घेतोय, सोडतोय. सहज सुरू असणाऱ्या श्वासाची जाणीव. सावकाश डोळे उघडायचे. दोन्ही हातांची जी आपण कोपरं पकडली ती सोडून द्या आणि दोन्ही हात खाली घ्या शरीराच्या जवळ. आता जे पाय आपण बटरफ्लाय मध्ये फोल्ड केले ते पुन्हा उभे करायचे. पावलं जमिनीवर टेकवा आणि दोन्ही पाय उभे करा. दुमडून उभे नाही, खालीच घ्यायचे, जमिनीवरच ठेवायचे. खाली 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 जमिनीवर दुमडून फक्त पावलं जमिनीवर टेकवा आणि गुडघे मांड्या आपल्या वरती असतील, पाय फोल्ड करून. हा हा. आता गुडघे मांड्या पावलं जोडून घ्या,
आणि आपली टाच जी आहे ती सीटच्या जवळ घ्या हाताच्या आधाराने. दोन्हीही पावलांच्या टाचा आपल्या सीटच्या जवळ खेचून घ्या. हा, बरोबर. पुन्हा गुडघे मांड्या पावलं एकमेकांना जोडली आहेत. पावलं पूर्णपणे जमिनीवर फिक्स आहे. करतोय आपण उत्तान वक्रासन. दोन्ही हातांची बोटे एकमेकांमध्ये गुंफून घ्या आणि हाताची पकड डोक्याच्या मागे घ्या. खांदे कोपरं पूर्णपणे जमिनीवर रिलॅक्स आहे. आता आपले जोडलेले पाय उजव्या बाजूला जातील आणि मान डावीकडे. पाय उजवीकडे, मान डावीकडे. पावलावर पाऊल, गुडघ्यावर गुडघा, मांडीवर मांडी ठेवण्याचा प्रयत्न करा. अट्टाहास नसेल. थोडासा गुडघा वरचा पाय जो आहे तो थोडासा वरती उचलला जाऊ शकतो. पण जसं आपला सराव वाढेल तसं आपली क्षमता सुद्धा वाढेल. डाव्या हाताच्या कोपराच्या पलीकडे बघण्याचा प्रयत्न करा. अंतिम स्थितीमध्ये तोंड बंद, डोळे बंद आणि देहधारणा, आपल्या संपूर्ण देहाचा आकृतिबंध आपण तपासून पाहतोय. संपूर्ण शरीर जमिनीकडे सैल सोडून द्या. आपल्या शरीराला एक हलकासा जो ट्विस्ट पण आलेला आहे तो सुखावह वाटतोय का हे आपलं आपण तपासूया. आणि जोड श्वासाची. श्वास घेतोय, सोडतोय. कुठेही अट्टहास न करता सहज करण्याचा प्रयत्न करा. उलटचाल करताना सावकाश मान आणि पाय मध्यभागी येतील. आपल्या टाचा थोड्याशा सीट पासून लांब जातील तर त्या पुन्हा एकदा हाताच्या आधाराने सीटच्या जवळ ओढून घ्या. आपली ही स्थिती पक्की झाली की पुढे आसन आपल्याला खूप चांगलं जमतं. पुन्हा दोन्ही पावलं गुडघे मांड्या जोडले, हाताची पकड डोक्याच्या मागे. आणि आता जोडलेले पाय डाव्या बाजूला जातील आणि मान उजवीकडे. खांदे कोपरं वर न उचलता उजव्या बाजूने हलकासा ट्विस्ट. उजव्या हाताच्या कोपराच्या पलीकडे पहा आणि डोळे अलगद मिटून घ्या. पुन्हा एकदा संपूर्ण शरीर जमिनीकडे सैल सोडा. उजवी बाजू आता ताणली आहे, डावी बाजू जमिनीकडे सैल सोडली आहे आणि श्वासाकडे लक्ष. श्वास घेतोय आणि सोडतोय. यथाशक्ती थांबल्यानंतर सावकाश गुडघे आणि मांड्या पुन्हा एकदा मध्यभागी येतील. पाय मध्यभागी, मान मध्यभागी. हाताची पकड सोडा. दोन्ही पाय सरळ करा आणि सावकाश एका कुशीला वळा आणि पोटावर पडून विश्रांती घ्या. कुठल्याही एका गालावर पडून विश्रांती. आपल्या दोन्ही पायांमध्ये आणि हातांमध्ये अंतर असेल. हाताचे तळवे, पायाचे तळवे सिलिंगच्या दिशेला असतील आणि डोळे अलगद मिटून घ्या. चेहऱ्यावर कपाळावर कुठलाही ताण नसेल. स्वतःबद्दल एक कृतज्ञता भाव. आपलं शारीरिक आरोग्य अतिशय उत्तम आहे ही भावना आपल्या मनामध्ये. आणि आता आपण करणार आहोत सुलभ भुजंगासन. आणि त्यासाठी स्थिती घेऊया. दोन्ही पाय जोडून हात शरीराच्या जवळ आणि कपाळ जमिनीवर. हातापायांचे तळवे सिलिंगच्या दिशेला आहेत. पावलाला पाऊल, गुडघ्याला गुडघा आणि मांडीला मांडी जोडलेली आहे. आता दोन्ही हात जे आहेत ते फोल्ड करा, दुमडायचे आहेत. हाताची कोपरं छातीच्या रेषेमध्ये घ्या आणि हाताचे तळवे किंवा हाताची बोटं आपल्या चेहऱ्याच्या रेषेमध्ये येतील. आता हळूहळू आपल्याला आपलं कपाळ, नाक आणि हनुवटी, गळा, छातीचा भाग जमिनीपासून वर उचलायचा आहे आणि आपली नजर सिलिंगकडे. दोन्ही पाय मागे टाकण्याचा प्रयत्न करा. बरोबर. नजर सिलिंगकडे. हाताची कोपरं पूर्णपणे जमिनीवर असतील. ती कुठेही वर न उचलता फक्त आपली अपर बॉडी, पाठीचा मणका वर उचललेला आहे. पाठीच्या मणक्यावरती प्रेशर येतो. तोंड बंद ठेवा, डोळे बंद ठेवा आणि श्वास चालू. दातावर दात लावा म्हणजे अपेक्षित असा गळ्यावर ताण मिळतो. छान. उलट चाल करताना डोळे उघडा, एक श्वास धरून घ्या आणि श्वास सोडत आपलं कपाळ, नाक सावकाश जमिनीवर येईल. दोन्ही हात खाली घ्या आणि थोडा वेळ विश्रांती. एका गालावर पडून विश्रांती. पुन्हा दोन्ही पाय जोडून घ्या. आपण करणार आहोत अर्ध धनुरासन. सोपं आहे, एकत्रित कृती करू शकतो आपण. आता उजवा जो पाय आहे तो फोल्ड करा आणि त्याचा अँकल पकडा, त्याचा घोटा पकडा उजव्या पायाचा.
आणि डावा हात डोक्याच्या दिशेने वरती घ्या सरळ. आता आपल्याला एकाच वेळेला उजव्या पायाची मांडी आणि डावा हात जमिनीपासून वर उचलायचा आहे. आणि त्याचबरोबर आपोआप आपली अपर बॉडी सुद्धा वरती येईल. उजव्या पायाची मांडी आणि डावा हात जमिनीपासून वर. बरोबर. नजर आपली डाव्या हाताच्या बोटांकडे आणि इथे थांबा. श्वास चालू असेल. 5 4 3 2 1. डावा हात खाली घ्या. उजवा पाय खाली घ्या. उजव्या पायाची पकड सोडा. डावा हात शरीराच्या जवळ. थोडा वेळ विश्रांती घ्या. दोन्ही पायांमध्ये हातांमध्ये अंतर ठेवून. आपल्याला सवय नसते, श्वासाची गती वाढते, म्हणून थोडा वेळ विश्रांती. आणि पुन्हा एकदा हीच कृती. दोन्ही पाय जोडून घ्या. हात शरीराच्या जवळ, कपाळ जमिनीवर. आता डावा पाय फोल्ड करा. त्याचा अँकल घोटा पकडा. उजवा हात डोक्याच्या दिशेने सरळ वर घ्या. आणि आता एकाच वेळेला डावा पायाची मांडी आणि उजवा हात अपर बॉडी जमिनीपासून वर उचला. आणि नजर उजव्या हाताच्या बोटांकडे. आणि इथे यथाशक्ती थांबा. श्वास मात्र आपला चालू असेल. 5 4 3 2 1. उजवा हात खाली. डाव्या पायाची मांडी खाली. हाताची पकड सोडा आणि एका कुशीला वळून पाठीवर पडून विश्रांती घ्या. दोन्ही पायांमध्ये अंतर आणि पाठीवर पडून विश्रांती. त्याच आतमध्ये पायाची बोटे बाहेरच्या बाजूला. डोळे अलगद मिटून घ्या. श्वासाची गती वाढलेली आहे. नाकाने श्वास घ्या. तोंड उघडून संपूर्ण श्वास सोडा. मुख धोती. चेहऱ्यावर कपाळावर कुठलाही ताण नसेल. एक हलकसं स्मित हास्य चेहऱ्यावरती. पुढची 2 ते 3 मिनिटं कुठलीही हालचाल न करता आपल्याला स्वस्थपणे पाठीवर पडून राहायचं आहे. बंद डोळ्यांनी आपल्या संपूर्ण देहाचं निरीक्षण करूया. पायाच्या नखापासून ते टाळूपर्यंत देह धारणा. आणि त्याचबरोबर आज आपण जी काही आसनं पाहिली सुरुवातीपासून ते आतापर्यंत, त्या सगळ्याचा मनातल्या मनात मागोवा. आज आपण बैठक स्थितीमध्ये वक्रासन केलं आणि त्यानंतर शशकासन. दंड स्थितीमध्ये आज आपण साइडवर बेंडिंगचं एकमेव आसन केलं, परिवर्तित चक्रासन. पाठीवर पडून केलेलं उत्तान भद्रासन आणि उत्तान वक्रासन. आणि आता नुकतंच केलेलं सुलभ भुजंगासन आणि अर्धधनुरासन. या सगळ्या कृतींचा मनातल्या मनात मागोवा आणि आपल्या देहाची गाडी. आपली दोन्ही पावलं, पावलांची 5ही बोटं रिलॅक्स करायची आहे. आपला तळपाय, टाच, घोटा, पोटऱ्या, गुडघा, मांडीचा भाग, सीटचा भाग, कमरेचा भाग शिथिल करत जायचा आहे मनानेच. दोन्ही हात शरीरापासून लांब आहेत. हातांची बोटं अर्धवट मिटलेली आहेत, ती शिथिल होत आहे. आपली मनगटं, कोपरं, खांदे, दंड शिथिल होत आहे. पाठकणा जमिनीच्या दिशेने सैल सोडलेला आहे. लोअर बॅक, मिडल बॅक, वरचा पाठकणा एकदम रिलॅक्स. पोटाचा भाग शिथिल. छातीचा भाग, तिथला पिंजरा, तिथल्या वरगड्या, तिथली फुफ्फुस शिथिल. आपलं छोटस हृदय तेही अगदी रिलॅक्स आहे, शांतपणे त्याचं काम करत आहे. आपल्या गळ्यातील आजूबाजूचे स्नायू शिथिल आहेत. आपली हनुवटी, ओठ, दात, तोंडाच्या आतली संपूर्ण जबड्याचा भाग रिलॅक्स आहे. आपले 2 गाल, 2 कान, नाक, नाकाचा शेंडा, दोन्ही नाकपुड्या शिथिल आहेत. अलगद मिटलेले डोळे, डोळ्यांच्या आतली बुबुळ, पापड्या, वया, भूमध्य, आठी विरहित कपाळ, डोक्याचा मागचा भाग आणि आपले केस शिथिल आहेत, रिलॅक्स होत चालले.
आपलं संपूर्ण शरीर हलकं हलकं होत आहे, कापसासारखं हवेमध्ये तरंगत आहे. हळूहळू आपली या जाणीव आपण आपल्या श्वासाकडे घेऊन जाऊया. मी श्वास घेत आहे, पोट हळूहळू वर येत आहे, थंड हवेचा स्पर्श नाकपुड्यांना जाणवतोय आणि मी श्वास सोडत आहे. माझं पोट नियंत्रित जमिनीकडे जात आहे. उबदार हवेच्या स्पर्शाची जाणीव जाणवतीये नाकपुड्यांना. मी श्वास घेताना या सृष्टीची, निसर्गातली सकारात्मकता, प्राणशक्ती माझ्यात भरून घेत आहे, सामावून घेत आहे. आणि मी श्वास सोडताना माझी सगळी नकारात्मकता, माझ्या सगळ्या व्याधी, चिंता, काळजी, दुःख मी बाहेर सोडून देत आहे. मी सुखी आहे, समाधानी आहे, आनंदी आहे. माझं शारीरिक मानसिक आरोग्य अतिशय उत्तम आहे. औषध विरहित आणि व्याधी विरहित आहे. हळूहळू आपण या स्थितीतून सावकाश बाहेर येणार आहोत. आपल्या दोन्ही हातापायांच्या बोटांमध्ये हलकीशी हालचाल करा. आपले दोन्ही पाय जोडून घ्या. दोन्ही हात सरळ डोक्याच्या दिशेने वर घ्या. संपूर्ण शरीराला एक खेच द्या आणि अगदी सावकाश डाव्या कुशीला वळा आणि डोळे मिटलेल्या स्थितीमध्ये हळूहळू बैठक स्थितीमध्ये या. अगदी सावकाश, कुठलीही घाई गडबड न करता अगदी सावकाशपणे. दोन्ही हात गुडघ्यांवरती, डोळे अलगद मिटून घ्या. एक हलकस स्मित हास्य चेहऱ्यावरती. पद्मासन, अर्ध पद्मासन किंवा साधी मांडी घाला. दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा, डोळे अलगद मिटलेले. आहे तो श्वास संपूर्णपणे सोडा. यथाशक्ती खोलवर दीर्घ श्वास भरून घ्या आणि संथ गतीने श्वास सोडा. अजून एक राऊंड करूया. यथाशक्ती खोलवर दीर्घ श्वास. चेहरा शांत असेल, फक्त श्वास आपण घेतोय आणि सावकाश सोडून द्या. काल जे आपण सूर्य अभ्यास आणि चंद्र अभ्यास बघितला, त्याच्यानंतर काल आपण सूर्यभेदन आणि चंद्रभेदन पाहिलं. आज आपण अनुलोम विलोम हा प्राणायाम बघणार आहोत. हा बॅलन्सिंग प्राणायाम आहे. याच्याने आपला ताण कमी होतो. कधी कधी खूप मनाची अशी अवस्था असते की आपल्याला कुठलाही निर्णय पटकन घेता येत नाही, श्वासाची गती वाढलेली असते. तर तो कमी होण्यासाठी, आपलं शरीर आणि मन बॅलन्स होण्यासाठी हा प्राणायाम अतिशय महत्वाचा ठरतो. तर याच्यामध्ये आपल्याला काय करायचंय, डावीने श्वास घ्यायचा, घेतलेला श्वास उजवीने सोडायचा, पुन्हा आपण उजवीने श्वास भरून घ्यायचा आणि तो श्वास डाव्या नाकपुडीने सोडायचा. हे अनुलोम विलोमचं एक आवर्तन. आपण जेव्हा प्रत्यक्षात करू तेव्हा आपल्या लक्षात येईल. उजव्या हाताची अंगुली मुद्रा म्हणजे प्राणायाम मुद्रा करायची आहे. डाव्या हाताची ज्ञान मुद्रा असेल. आणि आता उजवी नाकपुडी सहज बंद करा, डोळे अलगद मिटून घ्या. डावीने आहे तो श्वास सोडा. डावीने खोलवर दीर्घपूरक श्वास भरून घ्या डाव्या नाकपुडीने. डावी नाकपुडी बंद करा आणि घेतलेला श्वास उजव्या नाकपुडीने सोडून द्या. उजवीने रेचक, पुन्हा उजवीने खोलवर दीर्घपूरक श्वास भरून घ्या उजवीने. उजवी बंद आणि डावीने संपूर्ण श्वास सोडून द्या. हे झालं आपलं एक आवर्तन अनुलोम विलोम प्राणायामाचं.
पुन्हा एकदा सेकंड राऊंड. डावीने पूरक, डावी बंद, उजवीने रेचक, उजवीने पूरक, उजवी बंद, डावीने रेचक. तिसरा वर्तन. डावीने खोलवर दीर्घपूरक, डावी बंद, उजवीने रेचक, उजवीने खोलवर दीर्घपूरक, उजवी बंद, डावीने संथ रेचक. चौथा वर्तन. डावीने खोलवर दीर्घपूरक, डावी बंद, उजवीने संथ रेचक, उजवीने खोलवर दीर्घपूरक, उजवी बंद आणि डावीने संथ रेचक. शेवटचा वर्तन. डावीने खोलवर दीर्घपूरक, डावी बंद, उजवीने सावकाश रेचक. उजवीने पूरक, उजवी बंद आणि डावीने संथ रेचक. उजवा हात गुडघ्यावर ज्ञानमुद्रेमध्ये, जाणीव आपल्या दोन्ही नाकपुड्यांकडे. आपल्या श्वसन मार्गामध्ये जो काही बदल झालेला आहे त्याकडे लक्ष. आपल्याला पद्मासन अर्ध पद्मासन जर सोडायचं असेल तर सोडू शकता आणि साधी मांडी घालायला हरकत नाहीये. दोन्ही हातांची ध्यान मुद्रा. हाताची कोपरं शरीराच्या जवळ, डोळे अलगद मिटलेले आहेत. आपला अंगठा आणि पहिलं बोट यांची टोकं जी जुळलेली आहे तिथे किंचितसा दाब आणायचा आहे आणि तिथून जो रक्ताचा प्रवाह चालू आहे त्या रक्ताच्या प्रवाहाच्या स्पंदनांची अनुभूती घेण्याचा प्रयत्न करूया, ज्याला आपण प्राणस्पंदन म्हणतो. काही ठोके तुम्हाला जाणवत असतील रक्ताच्या प्रवाहाचे, त्याला प्राणस्पंदन असं म्हणतात, ज्याचा थेट संबंध आपल्या हृदयाशी येतो. मन शांत होण्यासाठी, एकाग्र होण्यासाठी या प्राणस्पंदनांची अनुभूती. एक हलकसं स्मित हास्य चेहऱ्यावरती. स्वतःबद्दल एक कृतज्ञता भाव, धन्यवाद आपण देणार आहोत. करणार आहोत 3 मकार लांबवलेले ओमचे उच्चार सलग एका लागोपाठ एक. अगदी सावकाश आणि हळू आवाजामध्ये आपण हे उच्चार करणार आहोत. पहिल्या उच्चारासाठी आहे तो श्वास सोडून खोलवर दीर्घ श्वास भरून घ्या आणि श्वास सोडत उच्चार. ओम. खोलवर दीर्घ श्वास आणि उच्चार. ओम. खोलवर दीर्घ श्वास, उच्चार. ओम. शरीर आणि मनाच्या या शांत आणि प्रसन्न अशा स्थितीमध्ये स्वतःला एक संकल्प देऊया. माझं शारीरिक मानसिक आरोग्य अतिशय उत्तम आहे, औषध विरहित आणि व्याधी विरहित आहे आणि हे कायम असंच राहण्यासाठी उचित अशी योग साधना मी नित्य नियमाने यथाशक्ती करणार आहे. दोन्ही हात जोडून घेऊया आणि शांतीपाठ एकत्रित. ओम पूर्णमद पूर्णमिदम
पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते। ओम शांती शांती शांती। जोडलेले हात सरळ डोक्याच्या दिशेने वर घेऊया. आपापल्या क्षमतेने कमरेतनं पुढे झोपूया. जोडलेले हात आणि कपाळ जमिनीवर. आपली संपूर्ण साधना ओमला समर्पित. राग द्वेष अहंकार आपण सोडून देऊया आणि प्रचंड आत्मविश्वासाने इच्छाशक्तीने आपल्या दिवसाला सुरुवात करू. श्वास घेत कमरेतनं सरळ. श्वास सोडत दोन्ही हात खाली. हस्तमार्जन. नेत्र स्पर्श आणि अलगद डोळे उघडून एक दृष्टी ओमकडे. हरिओम. धन्यवाद. आपला आजचा वर्ग इथे संपन्न होत आहे. भेटूया उद्या सकाळी 6 वाजता. हरिओम. सगळ्यांना शुभ दिवस. काही शंका किंवा अडचण असेल तर माझा ग्रुपवरती नंबर आहेच, तुम्ही मला कधीही कॉन्टॅक्ट करू शकता. ठीक आहे. हरिओम. शुभ दिवस. मीटिंग एंड कर.